KYC ओके आहे तरी पण हप्ता 0 दाखवतोय। 2026 मध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार का? तुमचं नाव यादीत असूनही पैसे का नाही आले? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाही तर तुमचा पुढचा हप्ता कायमचा थांबून जाईल। हजारो महिलांची KYC पूर्ण स्टेटस मध्ये ओके दाखवत आहे। सगळं काय KYC ओके मध्ये महिलांनी केलं आहे, घाबरून जाऊ नका। तरी पण हप्ता तुमचा 0 येत आहे, म्हणजे हप्ता येत नाही। काहींच्या खात्यात पेमेंट फेल्ड, काहींच्या नावासमोर होल्ड पेमेंट। 2026 पासून सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत, जे माहिती नसतील तर पैसे येणारच नाहीत। तर प्रॉब्लेम काय आहेत हे आपण बघणार आहोत। KYC असूनही हप्ता 0 का आहे आणि का महिलांना पैसे भेटत नाहीत? तर बँक खाते DBT रेडी नाहीये आणि आधार बँक लिंक तुटलेली आहे, म्हणजे बँक लिंक नाहीये आधारशी। एकाच आधारवर 2 लाभार्थी आहेत, असे पण काही ठिकाणी प्रॉब्लेम दिसून आलेत। इन्कम डेटा मिसमॅच आहे नवीन नियमाप्रमाणे। तर महिलांनो, घरात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक कोणी असेल तर तुम्हाला हप्ते थांबवण्यात आले आहेत। मागील हप्ता घेतला पण अपडेट नाही, काहींनी KYC केले नाही तरी हप्ते येत आहेत। हो, पण त्यांचेही काही दिवसांनी थांबले जातील हप्ते, कारण की सिस्टम सगळं चेक करूनच तुम्हाला पैसे देणार आहे। यापैकी एक जरी कारण असेल तर हप्ता तुमचा 0 होऊ शकतो। नवीन नियम काय आहे 2026 चे? लाडकी बहीण योजना नियम 2026 चा आपण पाहणार आहोत। वार्षिक उत्पन्न ऑटो व्हेरीफाय करणार आहेत आणि पॅन कार्ड आधार कार्ड लिंकिंग हे कंपल्शन आहे। केलं नसेल तर आजच करून घ्या। एक कुटुंब एकच लाभार्थी, पुन्हा एका एकच कुटुंब एक कुटुंब एकच लाभार्थी कडक अंमलबजावणी यावरती केली जाणार आहे। DBT फेल्युअर 2 वेळा झाला तर खाते होल्ड। DBT फेलचा 2 वेळा प्रॉब्लेम आला तर खात्यात होल्ड ठेवलं जाणार आहे। eKYC आता फेस ऑथेंटिकेशन आवश्यक आहे। काही जिल्ह्यात हे सुरू झालेलं आहे। बँक खाते ऍक्टिव्ह असणं बंधनकारक आहे। हे नियम पाळले नाही तर KYC ओके असूनही पैसे येणार नाहीत महिलांनो। आता यावर सोल्युशन काय आहे हेही आपण बघणार आहोत। हे पहा, लाडक्या बहिणींनो, हप्ता 0 येत असेल किंवा पैसे येतच नसतील तर लगेच काय करावं लागेल? तर ह्या नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक करा। कुठे कुठे टेक्निकल इश्यू असतो, आपण ते लक्षात घेत नाही। बँकेत जाऊन DBT स्टेटस चेक करा, काय सांगत आहे बँकेत, तुमचं अकाउंट काय सांगत आहे, आधारचे लिंक आहे का, KYC करायला लागते का बँकेची हे चेक करा। तुम्हाला मेसेज आला आहे का बँक अकाउंटचा KYC साठी हेही चेक करा। आणि आधार बँक रिलिंकिंग करून घ्या, पुन्हा एकदा रिलिंकिंग करून घ्या। आणि एक पोर्टल आहे जे PFMS, यावरती जाऊन तुम्ही बेनिफिशरी स्टेटस तपासू शकता। यावर देखील मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे। यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, कारण की महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी अपडेट देत राहते। आणि डुप्लिकेट डॉक्युमेंट हे डिलीट होणार आहेत, हे लक्षात ठेवा। आणि स्टेटस लक्षात ठेवा की स्टेटस चेक करत राहा। हे केल्यावर पुढील हप्ते तुमचे येण्याची 100% गॅरंटी आहे। आता फायनल एक वॉर्निंग देत आहे या व्हिडिओद्वारे, KYC केलं म्हणजे पैसे मिळणारच हा गैरसमज 2026 मध्ये चालणार नाही। नियम बदललेत, तपासणी कडक झाली आहे। आज ॲक्शन नाही घेतली तर पुढचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो बहिणींनो। तर हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना पाठवा, शेअर करा। काही जणांना खूप गरजेचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही मला कमेंट करत आहात, त्याचे मी पुरेपूर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि लवकरच मी लाईव्ह मध्ये तुमच्यासाठी येत आहे। आपण तिथं प्रश्न तुमचे उत्तर आमचे या आपण भागामध्ये खरंच बोलणार आहोत। कदाचित तो आजचाच व्हिडिओ असेल तर याआधी मी एक व्हिडिओ तुम्हाला देईन, टायमिंग देईन, त्यावेळेत आपण सगळे लाईव्हला येऊ एकत्र आणि चर्चा करू, जेणेकरून अनेक बहिणींचे यावर प्रश्न सुटले जाणार आहेत। चला, पुढील आपण लाईव्ह मध्ये पुढील व्हिडिओ मध्ये भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।